तन्वी सासूला नेहमी सासूबाई म्हणूनच आवाज द्यायची. तिने कधीच सासूला आई म्हटलं नाही. कारण तिच्या मते आपली आई ही आपलीच आई असते. सासू कधी आईच होऊ शकत नाही, तर सासू ही सासूच असते. पण जेव्हा तन्वी गावी आली तेव्हा असं काही तिच्यासोबत घडलं की तिने सासूला आई म्हणून आवाज दिला व तो दर्जासुद्धा दिला. लग्न झाल्यानंतर अगदी काही दिवसातच तन्वी व सचिन नोकरीनिमित्त शहरात राहायला गेले. गावी सासू सासरे राहायचे. तन्वी नोकरी करत होती, त्यामुळे तिला गावी लग्नानंतर फार दिवस थांबता आलं नाही. पण सणाच्या वेळी 1-2 दिवस सुट्ट्या जास्त घेऊन तन्वी व सचिन अगदी आवर्जून गावी जायचे. नवीन लग्न त्यामुळे रीती परंपरा पार पाडल्या जायच्या. काही वेळेस तन्वीला काही गोष्टी पटकन समजत नव्हते, पण तिच्या सासूबाई मात्र तिला अगदी छान समजून घेत असे. लग्नानंतर फार कमी वेळ तन्वीने व सासूने एकत्र घालवलेला होता, कारण तेवढ्या वेळच मिळालेला त्यांना नव्हता. सणानिमित्त ते यायचे, तेही अगदी 2 दिवसात. सणात पटकन ते निघून जायचे. वेळसुद्धा तेव्हा सणामध्ये पटकन निघून जायचा. आणि आजही तन्वी व सचिन दिवाळी सणानिमित्तानं थोडी जास्त सुट्टी घेऊन गावी गेले होते. तन्वी सासूबाईंना विचारूनच सर्व कामे करायची होती. काही येत नसेल तर विचारायची व सासूबाईसुद्धा अगदी मोठ्या मनाने तिला सांभाळून घ्यायच्या. पण तरीही तन्वी सासूबाईशी फारच कमी आणि औपचारिक बोलायची. कारण तिने जसं की लहानपणापासून शेजारील, नातेवाईक या व्यक्तींकडून हे ऐकलेलं असतं की सासू कशी वाईट असते, सासू कशी सुनांना त्रास देते. याच नकारात्मक गोष्टीचा परिणाम तन्वीच्या मनावर खोलवर झालेला होता. म्हणूनच तन्वी सासूबाईंशी फक्त अंतर ठेवून वागायची. तिला वाटायचं की आपली आई तिकडे असताना सासूबाईंना का आई बोलायचे व शेवटी सासू ती सासूसारखीच वागणार आहे असं तन्वीला वाटायचं. तन्वी आपल्या कामात व्यस्त असते. सासूसुद्धा तन्वीला कामात मात्र मदत नेहमी करायच्या. तिला जुन्या गोष्टी, रूढी, परंपरा सांगायच्या. तेव्हा तन्वी खाली मान घालून ऐकून घ्यायची. दिवाळी सणासाठी आता फराळाची तयारी सुरू झाली होती. तन्वी व तिची सासू दोघीही फराळ बनवत होत्या. सोबतच घरातील इतर कामही करत होत्या. तन्वीला कामाची काही फारशी सवय नव्हती. गेल्या 2 दिवसात तिची फार दगदग झाली होती आणि त्या दिवशी चकली तळत असताना अचानक तन्वीला चक्कर आली. ती खाली पडणार तेवढ्यात सासूबाईने तिला सावरलं आणि खाली बसवलं. तिला पाणी प्यायला दिलं. थोड्या वेळाने तन्वीला जरा बरं वाटलं, पण सासूबाई तिच्यावर चांगल्याच ओरडल्या. म्हणाल्या, "अगं काय तू पण वेंधळेपणाने वागतेस? सकाळपासून सांगते तिला वेळेवर खात पीत जा आणि तब्येतीची काळजी घे, पण तुला तर ऐकायचंच नसतं. आता पडलीस ना चक्कर येऊन. मी जवळ होते म्हणून बरं झालं, नाहीतर काय झालं असतं." सासूबाईंचा आवाज चढलेला होता. हे ऐकून तन्वी मनातून चिडली. म्हणू लागली, "एकतर मला बरं वाटत नाही आणि वरून ह्या माझ्यावर अशा ओरडत आहेत. आई असती तर तिने असं केलंच नसतं." या विचारात तन्वी हरवून गेली. तेवढ्यात सासूबाई जवळ आल्या व म्हणू लागल्या, "चल, मी तुला रूममध्ये सोडते." पण तन्वी बोलते, "नाही, राहू द्या. मी फराळ बनवायला तुम्हाला मदत करते." पण सासूबाई बोलल्या, "काही नको. मी हे सर्व करेन. तू फक्त जाऊन आराम कर. म्हणजे तुला थोडं बरं वाटेल." असं म्हणत त्यांनी तन्वीला रूममध्ये सोडण्यासाठी घेऊन गेल्या व स्वतः येऊन राहिलेला फराळ बनवू लागल्या. इकडे तन्वी मात्र रागातच बसलेली होती. तिच्या चेहऱ्यावर नाराजीचे सूर दिसत होते. तेवढ्यात तिच्या मैत्रिणीचा फोन येतो. ती विचारते, "काय, कशी आहेस?" तेव्हा तन्वी सांगते की कशी चक्कर येऊन पडली ते व तिच्या सासूने कसं तिला ओरडलं तेव्हा. तिची मैत्रीण सांगते, "अगं तन्वी, तुझ्या सासू खरंच चांगल्या वाटतात. कारण एकतर सर्व फराळ बनवायला तुला त्यांनी मदत केली आहे आणि तू सारखं त्यांचं काय करतेस? ते घर आता तुझंही आहे ना?"
आणि तू आजारी पडलीस म्हणून तुला त्यांनी कोणतेही काम करायला सांगितलं नाही, तर तुला आराम करायला बोलल्या. नाहीतर माझी सासू बघ, मला कधीच समजून घेत नाही. मला कधीच कोणत्याच कामात काहीच मदत करत नाहीत, तर सर्व माझ्यावरच टाकून देतात. त्यामुळे तुझ्या सासूविषयी असा गैरसमज करून घेऊ नकोस. असे बोलून मैत्रिणी आता फोन ठेवून देते. मैत्रिणीच्या या बोलण्याने तन्वी विचारात पडते. थोडीशी गोंधळून जाते. तेवढ्यात सासूबाई लिंबू सरबत व औषध घेऊन येतात. तन्वीला लिंबू सरबत प्यायला सांगतात व थोड्या वेळाने औषध घेण्यास देखील सांगतात व प्रेमाने डोक्यावरून हात फिरवतात आणि बोलतात, काळजी घेत जा स्वतःची, आता आराम कर. तेव्हा तन्वी बोलते, तुम्ही कशाला माझ्यासाठी हे आणलं? तेव्हा सासूबाई बोलतात, का नाही? तू आजारी पडली असताना तुझ्या आईनेही तुझी काळजी घेतलीच असती ना. मग मी हे केलं तर काय झालं? हे ऐकून तन्वीचे डोळे पाणावलेले असतात. तिचे सासूविषयीचे सर्व गैरसमज आता दूर झालेले असतात व त्याच ह्याच्यामध्ये तिने पटकन सासूबाईंना आई म्हणून आवाज दिला. सासूबाईंनी सुद्धा गालातच हसत मागे वळून पाहिलं. त्यांना सुद्धा हा बदल आता लक्षात आलेला होता. त्या दिवसापासून तन्वी व सासूबाईंचे नाते अगदी मुलीप्रमाणे, आई आणि मुलीप्रमाणे झाले होते. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.